2026 हे न्यूमरोलॉजी प्रमाणे त्याचा नंबर काय येतो, टोटल काय येते 1. ठीक आहे, तर 1 नंबर जो आहे त्याचा स्वामी कोण आहे तर सूर्य, त्यामुळे सूर्याचं वर्ष असं म्हटलं जातं. आणि जर समजा आपल्याला आपल्या करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल, आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा असेल, इम्युनिटी स्ट्रॉंग करायची असेल, जे काही आपलं प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्याला जबरदस्त ग्रोथ हवी असेल, तर या 2026चा आपण जबरदस्त फायदा करून घेऊ शकतो. 2026 मध्ये आपली जबरदस्त प्रगती साधून घेऊ शकतो. अर्थात कष्टाला पर्याय नाही, हे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो. आणि जर परिस्थिती बदलायची असेल तर पहिले मनस्थिती बदलणं गरजेचं आहे. अर्थात ही मनस्थिती बदलण्याकरता, आत्मविश्वास वाढण्याकरता देखील सूर्य उपासना महत्वाची आहे. मग काय करू शकतो? 2 गोष्टी करणं शक्य असेल तर करा. त्यातली पहिली गोष्ट शक्य आहे, रोज सकाळी पूर्वेकडे तोंड करायचं, सूर्याला नमस्कार करायचा आणि आदित्य हृदय स्तोत्र ऐकायला किंवा म्हणायला सुरुवात करायची. आणि दुसरी गोष्ट, जमलं तर सूर्याला पाणी अर्पण करायचं, अर्घ्य द्यायचं. ह्या 2 गोष्टी वर्षभर करा, चांगला फायदा होईल. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी.